BA भाग 2च्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण IDS लोकप्रशासन या विषयातील टॉपिक नंबर 4 शिकवत आहे. टॉपिकचे नाव आहे लोकप्रशासनातील बदलते दृष्टिकोन, आणि त्यातील पहिला दृष्टिकोन आपण विकास प्रशासन हा बघत आहे, शिकवत होतो. आणि त्यातील शेवटचा भाग आज आपण बघायचा आहे. विकास प्रशासनाची कार्ये. विकास प्रशासन हा एक नवीन दृष्टिकोन जगातील विकसित आणि अविकसित राष्ट्रांना खूप खूप उपयोगाचा आहे. हा दृष्टिकोन जगातील सगळ्या राष्ट्रांनी स्वीकारल्यानंतर त्या राष्ट्राचं प्रशासन कार्यक्षम बनतं, समाजामध्ये परिवर्तन घडून येतं, समाजामध्ये बदल घडून येतो आणि राष्ट्राचा विकास जलद गतीने होऊ शकतो. आणि म्हणून मग विकास प्रशासनामध्ये साधारणपणे अनेक नवीन नवीन आधुनिक गोष्टींचा समावेश केला जातो. काल आपण विकास प्रशासनाची व्याप्ती बघितली. विकास प्रशासनामध्ये नियोजन, विकास योजना या संबंधीचं प्रशासन असतं. विकास प्रशासनामध्ये योजना आणि व्यवस्थापनाची निर्मिती होत असते. विकास प्रशासनामध्ये प्रकल्पांचं व्यवस्थापन केलं जातं. विकास प्रशासनामध्ये विभागांचा विकास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर विकास प्रशासनामध्ये सेवकांच्या प्रशासनाचा सुद्धा विकास केला जातो. विकास प्रशासनामध्ये संशोधन आणि विकास यांना प्राधान्य दिलं जातं. नवीन नवीन संशोधन, कल्पकता, प्रायोगिकता, परीक्षण अशा शास्त्रीय पद्धतींचा स्वीकार केला जातो. आणि या सगळ्यामुळे साध्य काय होतं, तर सामाजिक आर्थिक परिवर्तन होतं, सुधारणा होतात आणि त्याचा लाभ राष्ट्राला होतो, राष्ट्रामध्ये राहणाऱ्या जनतेला सुद्धा होतो. हेही लक्षात घ्यायचं. आणि मग विकास प्रशासनाची कामं काय असतात. जगभरच्या राष्ट्रांच्या मध्ये प्रशासन आहे आणि ते प्रशासन अनेक प्रशासकीय कामकाज पार पाडत असतं. आणि त्यामुळं राष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, राष्ट्रातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा. विकास व्हावा म्हणजे काय, तर आर्थिक बदल व्हावा, सामाजिक बदल व्हावा, राजकीय बदल व्हावा, सांस्कृतिक बदल व्हावा. अशा दृष्टिकोनातून साधारणपणे विकास प्रशासन प्रयत्नशील असतं. मिल्टन जे ईसमन यांच्या मते राष्ट्र बांधणी आणि सामाजिक आर्थिक विकास ही दोन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विकास प्रशासन अनेक प्रकारची कामं करतं. मग ती कामं कुठली असतात त्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. तर पहिलं कार्य आहे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत कलह यापासून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. बाह्य आक्रमण आणि अंतर्गत कलह यापासून राष्ट्राचं संरक्षण करायचं.
ही महत्त्वाची जबाबदारी शासनाला पार पाडावी लागतेच. लोकांच्या जीविताची आणि वित्ताची काळजी घेणे, त्यासाठी संरक्षण व्यवस्था उभारणे हे राज्याचे प्रथम कर्तव्य असते. प्रगत विकसित राष्ट्रे आपल्या संरक्षणावर बराच पैसा खर्च करीत असतात. अप्रगत विकसनशील देशांना सुद्धा आर्थिक ओझ नसताना संरक्षण व्यवस्थेवर खर्च करावा लागतो. कारण राज्यातील लोकांना संरक्षण देऊन त्यांना जीविताची आणि वित्ताची शाश्वती द्यावी लागते. प्रत्येक राष्ट्रातील विकास प्रशासनाला देशाच्या संरक्षणासाठी अद्ययावत व कार्यक्षम प्रशासकीय व्यवस्था ठेवावी लागते. राष्ट्र कुठलेही असो, ते सुपर पॉवर असो किंवा गरीब राष्ट्र असो, प्रत्येक राष्ट्राला आपल्या राष्ट्राचं संरक्षण करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, चीन आता आपल्यावरती आक्रमण करत आहे. लडाखच्या सीमेवरती चीनी सैन्य लाखोंच्या संख्येने जमा झालेलं आहे. पण अजून तरी काही हल्ला वगैरे काही झालेला नाही. मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या भारत सरकारने सुद्धा लाखो सैन्य लडाखमध्ये त्यांच्या विरोधात उभं केलेलं आहे. आणि युद्ध न होता फक्त दबावाचं तंत्र जे आहे ते तंत्र चीन वापरत आहे आणि आपण त्याला प्रत्युत्तर देत आहे. आपणही मागे हटलेलं नाही आणि चीनही मागे हटलेलं नाही. चीन त्यांच्या हद्दीमध्ये अनेक युद्धविषयक सराव करीत आहे. आपणही आपल्या हद्दीमध्ये युद्धविषयक सराव करीत आहे. म्हणजेच की चीनी आक्रमणापासून आपल्या देशाचं संरक्षण किंवा आपल्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करणे ही जबाबदारी भारत सरकारची आहे आणि त्या दृष्टीने आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो, हे लक्षात घ्या. दुसरं कार्य आहे जनतेचे सहकार्य आणि अधिमान्यता. जनतेचे सहकार्य आणि अधिमान्यता. राज्यातील लोकांना राज्यव्यवस्थेविषयी नेहमी प्रेम, आपुलकी, विश्वास वाटणे हे राज्याच्या स्थैर्याच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. राज्य प्रशासनात जनतेचा पाठिंबा आणि सहकार्य मिळणे आवश्यक असते. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, समस्या यांचा विचार करून विकास योजना कार्यक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला तर राज्याला जनतेची अधिमान्यता प्राप्त होते. शासन आणि जनता यांचे परस्पर संबंध सहकार्याचे, सलोख्याचे ठेवले असता विकास कार्याला जनतेचे सहकार्य मिळते. जनतेचा सहभाग आणि सहकार्य यावर विकास प्रशासनाचे यश अवलंबून असते. म्हणजे दुसऱ्या कार्यामध्ये जनतेसाठी कामं करायची आणि जनतेचा पाठिंबा मिळवायचा आणि त्याचबरोबर राज्याला जनतेची अधिमान्यता मिळवायची. आणि म्हणून मग राज्यकर्त्यांनी जनतेसाठी कामं केली पाहिजे, जनतेच्या विकासाची कामं केली पाहिजेत, जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जनतेची अधिमान्यता मिळवली पाहिजे. हे दुसरं कार्य आहे. तिसरं कार्य राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेची भावना वाढवणे. समानता, धर्म, वंश, भाषा, वर्ण, जात, प्रादेशिकता यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोचतो. म्हणून या विविधतेतून, भिन्नत्वातून ऐक्य निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विकास प्रशासनाला करावे लागते. राष्ट्रबांधणीला, राष्ट्र विकासाला पूरक असे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. भारतात 20 जाती, धर्माचे, भाषेचे लोक राहत असून या विविधतेत राष्ट्रीय एकात्मता जोपासली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रसेवा, राष्ट्राभिमान या गोष्टी जनतेत निर्माण करून जनतेचा पाठिंबा मिळवणे हे कार्य राज्य प्रशासनाला सातत्याने करावे लागते. म्हणजे तिसरं कार्यसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अनेक जातीचे, वंशाचे, भाषेचे, वर्णाचे लोक आपल्या देशामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकता निर्माण करणं आवश्यक असतं. एकात्मता निर्माण झाली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे.
आणि लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रसेवा, राष्ट्राभिमान या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जनतेत रुजवल्या पाहिजेत आणि जनतेचा पाठिंबा मिळवला पाहिजे. हे महत्त्वाचं कार्य जे आहे हे महत्त्वाचं कार्य विकास प्रशासनाला करावं लागतं. म्हणून हे तिसरं कार्य महत्त्वाचं आहे. चौथं कार्य आहे अधिकार, सत्ता व कार्य यांची विभागणी. मध्यवर्ती सरकार म्हणजे केंद्र सरकार, घटक राज्ये आणि स्थानिक संस्था यामध्ये अधिकार सत्तेची विभागणी करावी लागते. अधिकार सत्तेची आणि कार्याची विभागणी केल्यामुळे राज्याच्या विकास योजना आणि कार्यक्रम राबवणे अधिक सुलभ होते. खाजगी प्रशासन, लोकप्रशासन, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय उपक्रम असे प्रशासनाला कार्याचे विभाजन होत असते. म्हणून राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अधिकार सत्तेचे विकेंद्रीकरण करून त्यांच्या कार्यक्षेत्रात समन्वय साधणे विकास प्रशासनाच्या दृष्टीने हिताचे असते. विकसनशील देशांच्या प्रशासनात अधिकार सत्तेचे व कार्याचे वाटप योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्यामध्ये सत्तेची वाटणी झाली पाहिजे, सत्तेची विभागणी झाली पाहिजे. हे चौथ्या कार्यामध्ये दिलेलं आहे. आता पाचवं कार्य आहे परंपरागत आर्थिक सामाजिक हितसंबंधांना दूर ठेवणे. तिसऱ्या जगातील विकसनशील देशातील अप्रगत समाज, विशेषतः सरंजामदार, धर्मगुरू, श्रीमंत व्यापारी, विविध व्यवसाय गटाचे प्रमुख राष्ट्र विकासाला आणि सुधारणांना विरोध करतात. कारण त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र आर्थिक सामाजिक हितसंबंध असतात. त्यामुळे ते आपल्या हितसंबंधांना बाधा येऊ देत नाहीत. जमीन सुधारणा, संपत्तीचे राष्ट्रीयकरण, हुंडाबंदी, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षणाचा प्रसार अशा विकास कार्यांना त्यांचा विरोध होत असतो. म्हणून असे परंपरागत आर्थिक सामाजिक हितसंबंध कायद्याच्या व दंडशक्तीच्या मार्गाने दूर करायला पाहिजे. अर्थात असे हितसंबंध दूर करताना वेळ प्रसंगी कठोर मार्गांचा अवलंब करावा लागतो. आणि म्हणून मग या पाचव्या कार्यामध्ये आर्थिक सामाजिक हितसंबंधांना दूर ठेवावं लागतं. सहावं कार्य आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा स्वीकार करणे. अप्रगत विकसनशील राष्ट्रांनी आपल्या विकास प्रशासनाच्या व्यवस्थेत आणि कार्यात नवनवीन तंत्रांचा, वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करून प्रगती साधली पाहिजे. आधुनिक काळातील नवीन ज्ञानाचा, तंत्राचा वापर करून राज्य शासनाने विविध क्षेत्रात विकास घडवून आणला पाहिजे. अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा प्रगत देशातील तंत्रज्ञानाचा, शास्त्रीय पद्धतींचा वापर करून विकसनशील राष्ट्रांनी आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे असे आव्हान व सहकार्य आंतरराष्ट्रीय संघटनेने केलेले आहे. आणि म्हणून मग आधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे, तंत्रज्ञान जे आहे, नवीन ज्ञान जे आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि जी प्रगत राष्ट्रे आहेत त्यांच्या तंत्रज्ञानाचा आणि शास्त्रीय पद्धतींचा अविकसित राष्ट्रांनी उपयोग केला पाहिजे. आणि हे विकास प्रशासनाचं महत्त्वाचं काम आहे. सातवं कार्य आहे भौतिक व भावनात्मक विकास. अप्रगत विकसनशील राष्ट्रात पारंपरिक रूढी, प्रथा, परंपरा, पद्धती यांचा जनमानसावर अधिक प्रभाव पडलेला असतो. त्यामुळे तेथील लोक आपल्या जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना सोडून देण्यास तयार नसतात. अशा रूढप्रिय अंधश्रद्धाळू लोकांना विज्ञानाचे, भौतिकतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य विकास प्रशासनाला करावे लागते. लोकांची मानसिकता व विचार बदलून त्यांच्यात विकासाची भावना, आवड निर्माण करण्याचे प्रयत्न विकास प्रशासनाला करावे लागतात. शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक प्रगती, राहणीमानाचा दर्जा सुधारणे यासाठी लोकांना सुधारणा, प्रगती, विकास यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. परंपरागत समाजातील लोकांना एकदा सुधारण्याचे महत्त्व पटले की मग त्यांच्यात आपोआपच सुलभपणे भौतिक, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवून आणता येते. म्हणजे एकत्रित या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे
की पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा प्रथा ज्या आहेत त्यांचा प्रभाव लोकांच्यावरती असतो आणि हे लोक त्या जुन्या रूढी परंपरा प्रथा अंधश्रद्धा सोडून द्यायला तयार नसतात. अशा लोकांना विज्ञानाने आणि भौतिकतेने त्यातून बाहेर काढलं पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आणि विकासाची भावना आणि आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. तर मग त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, स्वास्थ्य, आर्थिक प्रगती आणि राहणीमानाचा दर्जा सुधारू शकतो आणि लोकांचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि हे साधारणपणे विकास प्रशासनानं करायचं असतं. 8वं कार्य आहे आर्थिक बचत करणे व गुंतवणूक जाणीवपूर्वक करणे. राष्ट्राच्या विकासासाठी आर्थिक साधनसामग्री विपुल प्रमाणात असावी लागते. आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या देशात विकासाची उद्दिष्टे सहज साध्य होतात, परंतु अप्रगत विकसनशील देशांची आर्थिक स्थिती चांगली नसते. अपुऱ्या साधनसंपत्तीमुळे तेथील विकासाला खीळ बसते. म्हणून अशा देशातील लोकांना आर्थिक बचतीची सवय लावणे आवश्यक असते. आर्थिक बचतीच्या विविध योजना कार्यक्रम राबवून शासनाने आर्थिक बचत केली पाहिजे आणि योग्य व आवश्यक अशा विकास कार्यक्रमावरच पैसा खर्च केला पाहिजे. विकास योजनांवर उपलब्ध असलेले भांडवल योग्य प्रकारे विचारपूर्वक गुंतवले पाहिजे. आर्थिक बचत, काटकसर आणि योग्य गुंतवणूक यामुळे विकास प्रकल्प यशस्वी होऊन देशाची आर्थिक सामाजिक प्रगती होऊ शकते. म्हणजे लोकांना बचत करायला शिकवलं पाहिजे, आर्थिक विकास करायला शिकवलं पाहिजे, दरडोई उत्पन्न त्यांचं वाढलं पाहिजे. अशा पद्धतीने उद्योग व्यवसाय लोकांनी केला पाहिजे. शेती करायची असेल तर आधुनिकतेचा त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. एखादा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर तिथे सुद्धा प्रामाणिकपणाने निष्ठेने उद्योग व्यापार केला पाहिजे आणि त्यातून मग आर्थिक बचत केली पाहिजे, काटकसर केली पाहिजे. आणि त्यामुळं हाती घेतलेली जी काही कामं आहेत ती कामं यशस्वी होऊ शकतात आणि देशाची आर्थिक सामाजिक प्रगती होऊ शकते. लोकांचं राहणीमानाचा दर्जा उंचावू शकतो. म्हणून आर्थिक बचतीला आणि गुंतवणुकीला महत्त्व या 8व्या कार्यामध्ये दिलेलं आहे. 9वं कार्य आहे जनतेचा सहभाग. राष्ट्र उभारणीचे, राष्ट्र विकासाचे कार्य करण्यासाठी अद्ययावत विकास प्रशासनाच्या आर्थिक साधनसामग्रीची जशी गरज असते तशी जनतेच्या सहकार्याची व पाठिंब्याचीही गरज असते. ज्यांच्यासाठी विकास घडवून आणायचा असतो त्यांचा पाठिंबा, सहभाग आणि सहकार्य मिळवणे आवश्यक असते. विकास योजना आणि कार्यक्रम राबवताना शासकीय यंत्रणेबरोबर जनतेचा सहभाग आणि सहकार्य आवश्यक असते. सामूहिक विकास योजना, पंचायत राज्य पद्धती, सहकारी संस्था, संघटना यातून जनतेचा सहभाग वाढला पाहिजे. आणि म्हणून मग ज्यांचा विकास करायचा असतो त्यांनीही शासनाला सहकार्य करणं आवश्यक असतं, प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक असतं. आणि म्हणून मग विकास प्रशासनाचे काम आहे की जनतेला सहभागी करून घेणे हे विकास प्रशासनाचं महत्त्वाचं काम आहे. 10वं काम आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्राची पत आणि प्रतिष्ठा, महत्त्व वाढविणे. कोणतेही राष्ट्र स्वतंत्रपणे इतर राष्ट्रांचे सहकार्य न घेता प्रगती करू शकत नसते. राष्ट्रात आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यापारविषयक असे संबंध असतात. परस्परांना सहकार्य करून साधनसामग्री आणि विचारांची देवाणघेवाण करून विकास साधण्याकडे प्रत्येक राष्ट्राचा कल असतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या राष्ट्राची पत, प्रतिष्ठा कशी वाढेल याविषयी राज्यशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. परराष्ट्रांशी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध ठेवून आंतरराष्ट्रीय शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या कार्यात मदत केली पाहिजे. आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी या प्रगत राष्ट्रांनी मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेले आहे. विकसनशील राष्ट्रांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय समाजात आपले स्थान सुरक्षित ठेवून आपले महत्त्व कसे वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
म्हणजे एकंदरीत या ठिकाणी एवढाच आपण विचार करायचा आहे की विकास प्रशासन हे आपल्या राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पत आणि प्रतिष्ठा वाढवू शकते, ती त्याची जबाबदारी असते. आपल्या राष्ट्राचं महत्त्व वाढलं पाहिजे, आपल्या राष्ट्राची पत वाढली पाहिजे, प्रतिष्ठा वाढली पाहिजे. आणि जगामध्ये असणारी श्रीमंत राष्ट्रे जी आहेत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी, यांच्या बरोबरीने विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांची बरोबरी केली पाहिजे. तर मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पद प्रतिष्ठा वाढू शकते. म्हणजेच की देशातील लोकांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारविषयक असा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तर मग आपली अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकेल आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक स्वावलंबी राष्ट्र म्हणून आपला उदय होऊ शकतो. आणि हे सगळं काम विकास प्रशासनानं करायचं असतं. अशा पद्धतीनं ही 10 कार्ये आपण बघितली. आता याच्यापुढे विकास प्रशासनाचं महत्त्व थोडक्यात आपण बघूया. आधुनिक काळात विशेषतः 20व्या शतकापासून विकास प्रशासनाचे महत्त्व वाढू लागले आहे. तिसऱ्या जगातील प्रगत राष्ट्रांनी विकासाचे महत्त्व ओळखून आर्थिक, सामाजिक विकासाचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, जपान अशा विकसित प्रगत राष्ट्रांनी जो आर्थिक, सामाजिक विकास साधला, त्यांचा अभ्यास करून त्यांच्या प्रशासकीय ज्ञानांचा आणि पद्धतींचा स्वीकार करण्याचा मार्ग तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे. परंतु पाश्चात्य राष्ट्रांनी स्वीकारलेल्या प्रशासकीय तंत्राचा, मार्गांचा स्वीकार करताना विकसनशील राष्ट्रांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यातील राष्ट्रांची सामाजिक आर्थिक परिस्थिती ही पाश्चात्य प्रगत राष्ट्रांच्या परिस्थितीहून वेगळी आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा, पर्यावरणाचा आणि सामाजिक स्थितीचा विचार करून विकास प्रकल्प, विकास योजना आणि कार्यक्रम स्वीकारावे लागत आहेत. विकसनशील देशांची स्थिती विचारात घेऊन प्रशासकीय तंत्रांचा आणि मार्गांचा स्वीकार केला जात आहे. तिसऱ्या जगातील राष्ट्रात अज्ञान, बेकारी, दारिद्र्य, कनिष्ठ राहणीमान इत्यादी दोष आढळून येतात. म्हणून या राष्ट्रातील लोकांचा आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी विकास प्रशासनात नवीन नवीन पद्धतींचा आणि मार्गांचा स्वीकार केला पाहिजे. तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या विकासाच्या दृष्टीने विकास प्रशासनाचे महत्त्व वाढू लागले आहे. राजकीय स्थित्यंतरे, अपुरी साधनसंपत्ती, प्रतिकूल समाज व्यवस्था यामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रांची विकास प्रक्रिया हा एक चिंतेचा आणि चिंतनाचा महत्त्वपूर्ण विषय बनलेला आहे. शासन पद्धती, लोकांचा राजकीय सहभाग, पाठिंबा यांचा विचार विकास प्रशासनात केला जातो. तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी स्वीकारलेली शासन पद्धती आणि प्रत्यक्षात चालू असलेली पद्धती याचा परिणाम तेथील प्रशासनावर पडलेला आहे. लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेल्या देशात लष्करशाही, दहशतवादी पद्धतीचा कारभार चाललेला दिसतो. लोकांना जीविताचे आणि वित्ताचे संरक्षण नसल्यामुळे लोक शासकीय कार्याला सहकार्य, पाठिंबा देत नाहीत. केवळ दहशत, भीतीपोटी लोक प्रशासकीय योजना स्वीकारत असतात. अलीकडे संपूर्ण जगच दहशतवादाने पछाडलेले आहे. त्यामुळे लोकांना विकासापेक्षा आपल्या जीविताचे आणि वित्ताचे रक्षण महत्त्वाचे वाटत आहे. म्हणून या उद्भवलेल्या नव्या परिस्थितीत विकास प्रशासनाचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. देशाचे संरक्षण, देशाचा आर्थिक विकास, अंतर्गत शांतता, सुव्यवस्था या दृष्टीने विकास प्रशासनाला नवीन नवीन तंत्रांचा, पद्धतींचा स्वीकार करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय क्षेत्रात अधिक संशोधन व प्रयोग करून नव्या पद्धती, तंत्रे शोधून काढावी लागणार आहेत. तसेच राष्ट्र बांधणीचे आणि राष्ट्र विकासाचे कार्य करताना विकास प्रशासनाला जबाबदारीने जाणीवपूर्वक कार्य करावे लागते. देशाची लोकसंख्या, तिचा आर्थिक सामाजिक दर्जा, उपलब्ध साधनसामग्री, सामाजिक परिस्थिती, लोकांची जागरूकता आणि अधिमान्यता या गोष्टींचा अभ्यास विकास प्रशासनात केला जातो. देशातील लोक निरक्षर, अडाणी, दरिद्री, परंपरावादी आणि निष्क्रिय असतील तर तेथील विकास प्रशासनाला विकासाचे उद्दिष्ट गाठता येत नाही. म्हणून तेथील लोक साक्षर बनवण्यासाठी, त्यांचे अज्ञान, दारिद्र्य, बेकारी यांचे निर्मूलन करण्यासाठी, त्यांच्यातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विकास प्रशासनाने योजना, प्रकल्प निर्माण करून राबवले पाहिजेत. नियोजनबद्ध विकास होण्यासाठी विकास प्रशासनाची
थोडक्यात गरज असतेच. विकास प्रशासन हे राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणारे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. राज्यकर्ते, संधीसेवक वर्ग आणि जनतेचे सहकार्य याद्वारे विकास प्रक्रिया राबवली गेली तर राज्यात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडून येऊ शकते. दूरदर्शी, महत्त्वाकांक्षी राज्यकर्ते, कार्यक्षम, हुशार, संधीसेवक आणि सुशिक्षित, सुजाण, जागृत जनता असेल तर राष्ट्राचा विकास जलद गतीने होऊन विकासाचे उद्दिष्ट साध्य करता येते. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्रात विकास प्रशासनाचे महत्त्व वाढू लागले आहे. भारतासारख्या देशाला तर विकास प्रशासनाची नितांत गरज आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विविध प्रकारचे विकास प्रकल्प, विकास योजना व कार्यक्रम राबवले आहेत. भारताच्या आर्थिक सामाजिक विकासाच्या दृष्टीने विकास प्रशासनाचे महत्त्व आवश्यक मानले जाते. इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा प्रगत देशातील विकास प्रशासनाचे महत्त्व वाढू लागले आहे. या देशांना प्रचलित विकास प्रशासनात आणखी सुधारणा व बदल हवे आहेत. त्यामुळे प्रगत राष्ट्रातही विकास प्रशासनासंबंधी नवनवीन संशोधन आणि अभ्यास होऊ लागलेला आहे. वैज्ञानिक पद्धती, दळणवळणाची अत्याधुनिक साधने, संगणकाचा वाढता वापर यामुळे जगातील सर्व राष्ट्रे अधिक जवळ आलेले आहेत. त्यांच्यातील संबंध अधिक निकटचे व जिव्हाळ्याचे बनलेले आहेत. त्यामुळे विकास प्रशासनातील पद्धतींची, तंत्रांची देवाणघेवाण करणे सुलभ झालेले आहे. आधुनिक विकास प्रशासनाचे महत्त्व वाढल्यामुळे प्रगत विकसित राष्ट्रात अधिक शास्त्रीय पद्धतीने विकासासंबंधी संशोधन होऊ लागले आहे. साहजिकच नवनवीन विकास तंत्रांची, पद्धतींची भर विकास प्रशासनात पडू लागलेली आहे. अशा पद्धतीनं विकास प्रशासन हे खूप महत्त्वाचं आहे. विकास प्रशासनामुळे देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला जातो. परंतु काही राष्ट्रांना त्यामध्ये यश येतं, काही राष्ट्रांना त्यामध्ये अपयश येतं. उदाहरणार्थ आपल्याच देशात जर आपण विचार केला तर देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेली, तरी अजून आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषा लोकांच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आरक्षण आहे. 50% लोक आरक्षणामध्ये आहेत, म्हणजे गरीबच आहेत असं आपल्याला शेवटी म्हणावं लागतं. आणि म्हणून मग लोकांच्यामध्ये आर्थिक विषमता मोठी आहे. ती विषमता नष्ट झाली पाहिजे, दारिद्र्य नष्ट झालं पाहिजे, गरिबी नष्ट झाली पाहिजे आणि सर्व लोक एका आर्थिक समानतेच्या पातळीवर आले पाहिजे. सर्वांचं राहणीमान स्टँडर्ड पद्धतीनं झालं पाहिजे. सर्वांचा राहणीमानाचा दर्जा जो आहे तो दर्जा खूप खूप उंचावला पाहिजे. तर मग आपला देश आज तिसऱ्या जगामध्ये मोजला जातो. तो अमेरिकेच्या बरोबरीने किंवा इंग्लंडच्या बरोबरीने किंवा फ्रान्सच्या बरोबरीने किंवा जर्मनीच्या, जपानच्या बरोबरीने आपण आर्थिक बाबतीत, आर्थिक विकासाच्या बाबतीत किंवा ज्ञानाच्या बाबतीत मागे पडतो असं आपल्याला शेवटी दिसून येईल. परंतु तरीसुद्धा राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, प्रशासनानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत, त्याचा लाभ त्या लोकांना झाला पाहिजे आणि लोकांचं राहणीमान उंचावलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यासाठी संपूर्ण देशातील लोक साक्षर असणं महत्त्वाचं आहे. लोकांना नियोजन करता आलं पाहिजे, अनेक चांगली चांगली कामं करता आली पाहिजेत. हाती घेतलेलं कोणतेही काम हे अयशस्वी झालं नाही पाहिजे. जी काही गुंतवणूक केली आहे त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात नफा मिळाला पाहिजे. आणि म्हणून मग विकास प्रशासन हे राष्ट्राच्या उभारणीसाठी काम करतं, राष्ट्रबांधणीसाठी काम करतं, लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतं. आणि म्हणून मग विकास प्रशासन हे जगातील सगळ्या राष्ट्रांना आवश्यक आहे. राष्ट्र विकसित असो किंवा अविकसित असो, दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांना ते उपयोगाचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं हा जो काही पहिला आपला दृष्टिकोन होता, लोकप्रशासनातील बदलता दृष्टिकोन, तो या ठिकाणी संपलेला आहे हे लक्षात घ्या. नंतरच्या पिरियडला आपण दुसरा दृष्टिकोन बघायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया.